नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण पाहतात गणपतीतील महत्त्वाच्या बातम्या। आज आपण आलो आहोत मुंबईचा राजा लालबाग गणेश गल्ली या ठिकाणी। गणरायाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी आहे। गणरायाच्या दर्शनाची आस असलेला भाविक भक्त हा गणरायाच्या दर्शनाने आपल्या डोळ्याचं पारणं फेडताना आपल्याला पाहायला मिळते। गणेश गल्ली, लालबाग, चिंचपोकळी, तो लालबागचा राजा, तेजुकाया मेन्शन, तेजुकायाचा राजा असो, चिंचपोकळीचा चिंतामणी असो, हा जो संपूर्ण परिसर आहे येथे प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने पंढरपूरला आषाढी कार्तिकीला भोळ्या भाबड्या विठ्ठलाच्या भक्तांचा मेळा जमतो, तसाच ह्या गणेशाच्या भक्तांचा मेळा या लालबाग परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय। या संदर्भातील वृत्तांत सादर करतायत आमचे प्रतिनिधी दिनेश मराठे आणि कॅमेरामन प्रथमेश म्हात्रे। तर चला तर पाहूया मुंबईच्या राजाच्या चरणी आलेल्या तरुणाईचा जल्लोष। नमो गणपते ओंकारा, आदि तत्वा प्रणव गंभीरा, देवी शारदे मंगलवरदे, बुद्धी ऐश्वर्य अविनाशी होऊ दे, श्रीमन महागणाधिपतये नमः। नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण आहोत मुंबईच्या राजाच्या दरबारात गणेश गल्ली येथे। रामस्य ईश्वर रामेश्वरम म्हणजे शिव सदाशिव प्रभू रामाचं पूजन करतो आणि प्रभू राम शिवाचं पूजन करतो। म्हणजे राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर आणि रामाचा ईश्वर रामेश्वर। येथे काही भक्त भाविक आलेले आहेत, कॉलेजवरील मुलं मुली आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। मराठी संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे आणि महाराष्ट्राचा हा सगळ्यात मोठा सण गणेशोत्सव आहे। त्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती या तरुण मुलांना नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेतो। बाळा नमस्कार, काय नाव आपलं? सोहम घाडीगावकर। आपल्यासोबत आहे सोहम घाडीगावकर। सोहम, गणरायाचं दर्शन घेतलंच, रामेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। नेमकी तुझी भावना काय आणि दर्शन घेतल्याच्या नंतर तुला नेमकं कसं वाटलं? दर्शन घेतल्यानंतर मला सर्वात पहिलं तर रामाचं एक स्वरूप दिसला गणपतीच्या रूपात। आणि हा जो तुम्ही पूर्ण दृश्य बघू शकता या मंडळाचा, तर त्यांनी यावर्षी रामेश्वरम रामेश्वरम हे साकारलं आहे गणेश गल्ली ते। आणि त्याप्रकारेच तुम्ही इथे बघू शकता की आतमध्ये डेकोरेशनच्या स्वरूपात त्यांनी शिवलिंगसुद्धा स्थापन केली आहे, जी रामेश्वरम इथे पण आहे। आणि आतमधली जी पूर्ण कृती आहे तिकडे त्यांनी पूर्ण रामाचा अवतार दिला आहे। जसं बजरंगबली होते, बजरंगबलींची पूर्ण वानर सेना दाखवली आतमध्ये, ज्यांनी रामासाठी पूर्ण ते आतमध्ये दगडांचा पूर्ण एक सेतू बनवलेला, ते पण आतमध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता। या ज्या मुली आहेत आपल्या कुटुंबात पैकीच आहेत, त्यांनी मराठमोळ्या पद्धतीचं वेश परिधान केलं आहे। आपण त्यांना थोडंसं मराठीबद्दल विचारू। आपण ज्यावेळेला महत्त्वाचं नटतो त्यावेळेला गुढीपाडव्याला, शोभायात्रेमध्ये आणि गणपतीला आणि नवरात्रमध्ये, तर नेमकं तुला कसं वाटतं? आता आजकाल मराठी संस्कृती म्हणजे कमीच होत चाललेली आहे आणि गणपती म्हटलं की मराठी लोकांसाठी म्हणजे सर्वात आवडता सण आहे। म्हणून आज या ठिकाणी आम्ही गणेशोत्सवाचं निमित्त साधून मराठी सगळ्या संस्कृतीचं हे दाखवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रीयन लुक करून आलेलो आहे तिकडे। ज्यावेळेला तुम्ही कॉलेजमध्ये असता त्यावेळेला तुम्हाला विविध डेज असतात, रोज डेज आहेत, साडी डेज आहेत, वेगवेगळे डेज असतात। मग साडी डेज असताना ज्या पद्धतीने तुम्ही परिधान करून नटून तटून सौंदर्यामध्ये शृंगार करून तुम्ही जात असता, मग या गणेशोत्सवामध्ये असं नटून आलं तर मराठी माती, मराठी सण आणि मराठी असल्याबद्दलचा नक्कीच तुम्हाला अभिमान वाटत असेल। हो नक्कीच, मराठी असल्याचा अभिमान आहेच आम्हाला सगळ्यांना। त्यासाठी आम्ही एक छोटासा म्हणून आम्ही नऊवारी नाचण्याचा हे केला आम्ही जरा थोडासा।
मला तुला काय वाटतं नेमकं की मराठी म्हणून आपण मराठी भाषेला अनुरूप आणि मराठी संस्कृतीला अनुरूप साडी परिधान करतो, त्या पद्धतीची वेशभूषा करतो आणि सणामध्ये आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की आपण नटावं. तुझ्या आता आपण बघतो तर म्हणजे खूप असे जेन्झीज बोलू शकतो आपण, ते असे खूप वेस्टर्न साईडला जात आहेत. तर मग आम्हाला पण एक ह्यांना हे द्यायचं आहे की तुम्ही आपली मराठी संस्कृती जपा, कारण ती खूप सुंदर आहे, आपली खूप वर्षानुवर्षांनी चालत आलेली संस्कृती आहे. तर हे असे सण आहेत त्याच्यामध्ये आपण आपले वेश परिधान करून त्यांना एक आपण बोलतात ना आपलं इन्स्पिरेशन मीन्स आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही कशी आपली संस्कृती जपली पाहिजे. मराठमोळी संस्कृती जपायची सुरुवात आत्ताच्या पिढीतील या मुलांनी केलेली आहे. आपण जर या मुलांकडे पाहिलं तर काही जणांनी धोती परिधान केली आहे, त्याच्यावरती कुर्ता आहे, तर बाहेर काही जणांनी अक्षरशः धोतर नेसलेलं आहे. बरं वाटतं मराठीपण आणि मराठी सण मराठी संस्कृती कुठेतरी पुन्हा काट टाकते असं दिसून येतं. नक्कीच गणेशोत्सवामध्ये मराठी ध्वज आजही फडकतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि पेशव्यांनी त्या काळात अटकेपार ध्वज लावले होते आणि ती पताका आज या तरुणांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गणेश गल्ली येथून कॅमेरामॅन प्रथमेश म्हात्रेसह रिपोर्टर दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद.